सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमिया मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, गेल्या 6 ते 7 महिन्यापासून आपण या ठिकाणी लाडकी बहीण योजना चालू झाल्यापासून सर्व महिलांनी आणि मुलींनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. परंतु याच्यामधून आता 5 लाख महिला अपात्र करण्यात आलेल्या आहे. त्या 5 लाख महिलांना याच्यामध्ये इथून पुढे जानेवारीपासून पैसे भेटणार नाहीत. तर त्याची कारणे कोणती आहेत आणि कोणत्या महिलांना पैसे भेटणार नाहीत, आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये बघणार आहोत. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही YBD अकॅडमिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करून घ्या. तर आपल्या महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज न्यूजमार्फत आणि ट्विट करून सांगितलेले आहेत, आपल्या राज्यामध्ये 5 लाख लाडक्या बहिणी अपात्र केलेल्या आहेत. त्यांना येथून पुढे पैसे भेटणार नाहीत. त्या महिला कोणत्या आहेत आणि ही बातमी खरी आहे की खोटी आहे, डिटेल्समध्ये सांगणार आहे. फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. आता जी माहिती आलेली आहे पूर्णतः खरी आहे. सर्व न्यूज मार्फत तुम्ही बघितले असेल आणि ज्या स्वतःचं जे अदिती तटकरे मॅडम आहेत त्यांचं संपूर्ण जे अकाउंट आहे त्यांनी ट्विट केलेले आहे. बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक बघू शकता 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, म्हणजे जो GR काढलेला होता त्या निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. तर अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालीलप्रमाणे आहे. म्हणजेच कोणत्या महिला अपात्र केलेल्या आहेत आता तुम्ही येथे बघू शकता. सर्वात पहिला जो पॉईंट आहे, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला म्हणजे ज्यांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतलेला आहे त्या महिलांना अपात्र करण्यात आलेले आहे. त्या एकूण महिला किती आहेत तर 2,30,000 या महिला येथून अपात्र करण्यात आलेल्या आहे. यांना पैसे भेटणार नाहीत. त्याच्यानंतर वय वर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या महिलांना, या महिला किती आहेत 1,10,000 अशा महिला आहेत ज्या लाभ घेत होत्या, ज्यांचं 65 पेक्षा जास्त वय आहे, त्यांना येथून पुढे लाभ घेता येणार नाही. म्हणजेच जानेवारीपासून त्यांना या महिन्यापासून पैसे भेटणार नाहीत. त्याच्यानंतर पुढील पॉईंट आहे, कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, बघू शकता 3 पॉईंट दिलेले आहेत. ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी आहे त्यांना पैसे भेटणार नाहीत. दुसरा पॉईंट म्हणजे नमोशक्ती योजनेचा लाभार्थी, नमोशक्ती योजनेचा जे फायदा घेत आहेत त्यांना देखील पैसे भेटणार नाहीत. आणि स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला एकूण अशा किती आहेत तर बघू शकता 1,60,000 महिला आहेत. अशा सर्व कारणास्तव एकूण महिला 5 लाख महिला या ठिकाणी अपात्र करण्यात आलेला आहे. खाली त्यांनी म्हटलेलं आहे, सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. म्हणजे ज्या या 5 लाख महिला आहेत यांना पैसे भेटणार नाहीत, परंतु ज्या पात्र महिला आहेत, या अपात्र ज्या 5 लाख आहेत यांना पैसे भेटणार नाहीत. परंतु जिथून मागे जेवढ्या पण महिला उरलेल्या आहेत, पात्र ठरत आहेत, त्याच्यासाठी सर्वांना पैसे इथून पुढे जानेवारीपासून पुढे अजून कंटिन्यू भेटत राहणार आहेत. फक्त ज्या 5 लाख महिला आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत, तेथून त्यांना पैसे भेटणार नाहीत. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.